शुभ सकाळ मित्रांनो. सकाळ झालेली आहे आणि काल आपण 2 वाजेपर्यंत होळीची लाकडं आणत होतो आणि आत्ता जे काल तोडून ठेवले ती लाकडं आणायला चाललेलो आहे आपण. पोरं सगळी पुढं गेलेली तर आपण मागं राहिलेलो आहे. चला आपण ती उरलेली लाकडं आता घेऊन येऊ. मला दाखवतो. साफसफाई चालू आहे. रात्री 3 वाजले झोपाय. सान आहे आपली. इथं देवाची पालखी इथं बसली जाते. माझा फोटो पाठव उभा झाला नाही तुमचा नाही फोटो काढला, तू डायरेक्ट व्हिडिओ काढली. हो चला. हो कुठे गेले? तिकडेच ना देव ह्याच्यात काल गेले तिकडं. ठीक आहे. हा हा आंबा आणायचा का? तोच आंबा आणायचा ना? हा तर न ही कुकुट होडी तर ह्या 8-9 ज्या होल्या लागतात ना त्या ह्या भागात लागतात. आणि इथं आपला मोठा होम लागतो. ही होंबाची लाकडं आहेत मोठी मोठी. हो ही आपण कालच्या दिवसभरात एवढी लाकडं आपण आणलेली आहेत. हे बघा आपल्या शिमग्यासाठी होळीसाठी एवढी लाकडं जमा केलीत आपण दिवसभरात कालच्या. आणि आता चाललोय पुन्हा एकदा. आज होंब आहे. रात्री 12 नंतरनं लागणारे कैऱ्या आलेल्या आहेत बघा. चला. किती पाहुणा हो बोनू घालणार 5 पावला. काय उपयोगाची नाही तुम्ही. सांग मला. अरे म्हातारीने उचलला उचल. तू काय म्हणायचं? सांग मला. अरे टाणक्यांची कामं नाहीत, म्हाताऱ्यांची कामं आहेत. ठेवू नका ठेवू नका ठेवू नका. वर उचल उचल उचल. ए मध्ये उचल मध्ये उचल. ए सोडू नका. खाली नको टेकू. खाली टेकू नको. थांबा रे. निमताला आलेत म्हणता येत. तर पोरा बसलेत आणि हे आपलं तोडता येत. बैरी जोग्या सुरचा तांग बल येऊ दे. अरे उचला वर. थांब थांब ना. खालना वर येऊ दे. खालना वर येऊ दे ना आधी. मित्रांनो लाकडं आणून झालेली आहेत आपली. आणि तुम्ही बघू शकता मागे असे लाकडं आपण आणलेले आहेत शिमग्यासाठी. हे बघा भरपूर असे ते लाकडं आपण ठेवलेले आहेत या ठिकाणी. आणि आता संध्याकाळी आपल्याला हे लाकडं लावायचे आहेत. बघा किती ढीक पडला इथं लाकडांचा. आणि ही मोठीच मोठी लाकडं आपण संध्याकाळी एक जेवण झाल्यानंतर 9च्या दरम्यान इथं होळी उभी करणार आहे. हे बघा. हो तर मित्रांनो एवढ्या थोड्या वेळातच संध्याकाळी पालखी वगैरे सजवावी लागेल. देव वगैरे धुवून मस्तपैकी मंदिराच्या बाहेर वगैरे सजावट करावी लागेल. तुम्हाला दाखवतो संध्याकाळी थोड्या वेळातच. धन्यवाद. व्हिडिओसोबत राहा. पूर्ण व्हिडिओ बघा. मित्रांनो दुपार झालेली आहे आणि
लाकडं वगैरे आणून झालेले आहेत आणि आम्ही ढोल सजवतोय. जी गेल्या वर्षी ढोलाची पानं खराब झालेली ती आता बसवतोय. चांगली पानं आम्ही आणलेली आहेत 2-3. ते बघा पताके आणलेत. अजून एक पाठीमागे लावलेले आहेत. अजून हे काल आम्ही लावलेले आहेत नवीन काट्या ढोलाच्या. उद्यापासनं आज रात्रीपासूनच आपला ढोल वाजवायचा कार्यक्रम. ढोल सनई आणि अजून काय रे पेपाटा ते वाजवायचा कार्यक्रम चालू होईल. तो दाखवतो मी. तर भेटूया थोड्या वेळातच. थोडंसं ढोल सजवूया आणि नंतर ना आपल्याला देव सजवायला जायचंय. तर भेटू थोड्या वेळातच. धन्यवाद. काय रे काय केलं? लेट झाला लेट आलो. आणि बाकी सगळं अरे पहिली मस्त होती रे. आता भाज्या काढलेल्या बघ. हात बघ मेन भाज्या देवाचं हे नेतात ना कुपी. मित्रांनो, जे आत्ता आपण जी पेटी बघितली आणि तिला जे टीका वगैरे लावत होते त्या पोरांना, तर त्या पेटीमध्ये आपले देवांच्या मूर्ती आहेत. आणि त्या देवांच्या मूर्तींना आता आपल्या मंदिरामध्ये नेऊन त्यांना स्वच्छ पाण्याने वगैरे दुधाने वगैरे आंघोळ वगैरे घालून त्यांना मस्त सजवले जाणार आणि पालखीत ठेवले जाणार. आणि ती पालखी नंतर ना शिमग्याच्या या होंबाच्या जवळ आणून ती फिरवली जाणार आणि मग नंतर ना होम लावला जाणार. असे आपले हे प्रथा आहे. परंपरेनुसार आपण होम पेटवत असतो. तुम्ही बघू शकता त्या पाठच्या पेटाऱ्यामध्ये देवांच्या रूपी आहेत. त्या रूपी घेऊन आपण मंदिरामध्ये चाललेलो आहे मित्रांनो. मंदिरामध्ये गेल्यानंतर ना त्या रूपी सजवायच्या आहेत आणि पालखीमध्ये ठेवायच्या आहेत. तुम्हाला दाखवतो कसं काय ते. सांग बल मित्रांनो, आता आपण देव धुण्यासाठी इथं थांबलेलो आहे. बघा देव आलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मी. हे घे रे दही, दूध, गोमूत्र, शिंपड. सर्व वापरायचं आपल्याला. वापर सर्व त्यासाठीच आहे. संदेश घे रे. एकदम स्वच्छ धु. तांब्या आणतो. सगळं देवांवर टाक. ते ह्याची बघा बारीमध्ये ठेवले सगळं काढून. धु चेंज करू नका. एक घे. हा जरा घासून काढा जरा. तर व्यवस्थित त्या धुवून आणि पुसून घेतल्या जातील. आपले देव आहेत. या जुन्या मूर्ती आहेत. ह्या नवीन मूर्ती आहेत. म्हणजे नवीन म्हणजे जुन्याच आहेत त्या पण. आणि ती पालखी आपली स्वच्छ करून झालेली आहे. व्यवस्थित पाणी परत एकदा अजून एकदा पद्धतशीर धु. तू तुझे हात धुवून घे. तू पुसायला बस. तुझे हात धुवून घे. थांब पुसून काय सदीस करतो. संदेश पुस जर
दर घे चालू कर घे व्यवस्थित चल. हा इथे पुस इथे बस इथे द्या तुम्ही आणि इकडं. पुस इधर घे कडा लागतोय बघ पाणी हे बाकीच्याला चाल पाठवा घरात चला. मित्रांनो देव धुवून झालेले आहेत. आता ते पालखी सजवून त्या पालखीमध्ये ठेवले जातील. तोपर्यंत आपण खड्डा खोदून घेऊया आणि जे गवत आहे कौल आहे जे होंबासाठी लागणारं ते तिकडून आणायचे. आता हे पालखी सजवली जाईल आणि हे जे आपले देव आहेत ते या पालखीमध्ये ठेवले जातील. हे बघा या इकडून घ्या. सजवा दोघं जाऊ मित्रांनो. आता आपण जो आंबाचा खड्डा आहे तो खोदायला सुरुवात करतोय. हा पूर्ण एक कमरेपर्यंत खड्डा आपण करत असतो आणि ही जी मोठी मोठी लाकडं आहेत ती लाकडं यामध्ये टाकत असतो. मित्रांनो हे निशाण सजवून झालेलं आहे. देवाचं निशाण. पुढं भगवा कापड आहे. हे पाठीमागं कापडं जॉईंट केलेले आहेत. हे असं लोखंडी असे निशाण सतीश मोरे बांधतात आणि हा एक झेंडा भगवा उंचच्या उंच. आणि आतमध्ये पालखी वगैरे सजवण्याचं काम चालू आहे. देवांना सजवण्याचं काम चालू आहे. वरून घ्यायचा पूर्ण एवढी आहे ना पाळी वरून घे. देवांना सजवण्याचं काम चालू आहे आणि तिकडे खाली कोंबाचा खड्डा करायचा चालू आहे. खड्डा कत्ता संजय मोरे यांनी मस्तपैकी कैरी आणलेली आहे. कोई सकट खाऊ अशी कैरी आहे. कैरी का रे खड्डा खादणाऱ्याला द्या एक. कोणाकडेच कैरी खायला भेटणार नाही. ही कैरी फक्त कोसंबडीत भेटू शकते. काय बोलतो? अरे मी चिपळून गुहागर बिहागर जाऊन आलो दापोलीला. नाही त्याला ना चांगला खड्ड्यामध्येच ठेवा. आला नाही तो लाकडाने जास्त अनुभव सांगतोय. लग्न करतोय का अनुभव सांगतोय. बावा इकडे टाकला कुठे इकडून. ए सूर्याजी आला बस करा बस करा. ए तू वरती जाऊन तुझ्या कामाचं काय नाही वरती. भरपूर खड्डा आतमध्ये गेलेला आहे. संदेश मोरे खड्डा खातायत. थोड्या वेळातच आपण ती कौलं जी आहेत म्हणजे गवत आहे ते घ्यायला जाणार आहे तिकडच्या बाजूला. चला तर मित्रांनो खड्डा खतून झालेला आहे. तुम्ही बघू शकता पाठीमाग संजयच्या खांद्यापर्यंत हा खड्डा आहे. आणि संदेश मोरे आणि संजय मोरे यांनी खड्डा खोदलेला आहे. बघा मध्ये थांब तर तू छातीपर्यंत आहे. छातीपर्यंत आपण हा खोदलेला आहे बघा. मापून घेतला. आणि त्यामध्ये लाकडं आपल्याला टाकायची ते संध्याकाळी. आता थोडी कौला आणू. बंद केलं. चला रे. तर मित्रांनो खड्डा खतून झालेला आहे आणि बघा आमचे इथं संजय मोरे यांनी मस्तपैकी कैऱ्या कापून त्यात हवी तेवढी चटणी मीठ टाकून पाव किलो अर्धा किलो टाकलाय ना वाटतं आणि ते मिक्स करून आता इथं आणल्याचा आम्ही जरासा त्याचा आनंद घेतोय. तुम्ही पण घ्या.
मे महिन्यात. प्रत्येकाच्या चेहऱ्याची एक्सप्रेशन बघूया आपण. राजवाब छान आहे, छान आहे, एकदम छान. एकदम छान, एकदम छान. आशिष द मराठी रोस्टर. फोटो काढून दम सॉलिड बनला टेस्ट एक नंबर आहे. हे का आशिषला काहीच होत नाही. हा माणूस आहे का कोण आहे? अरे चेहऱ्यावर एक्सप्रेशनच नाही. माणूस आहे. आणि बॉबी देवाला आलाय तिकडून. य बॉडी बिडी एकदम तुला नको आंबा लोक मरतात याच्यासाठी. ए लवकर उचल आणि खा बघू. चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघायचे आहे. तर मित्रांनो, देव सजून वगैरे झालेले आहेत. पालखी सजून झालेली आहे आणि देव विराजमान झालेले आहेत आपल्या पालखीमध्ये. हे बघा, सुंदर असं हे देवांचं रूप आणि ही पालखी सजलेली आहे. थोड्या वेळातच त्यांना बाहेरच घेऊ आपण, देवांना, देवाच्या पालखीला. मित्रांनो, आता सर्व कामं झालेली आहेत आणि आम्ही कौला आणायला चाललोय. कौला म्हणजे ते बघा तिथं ठेवलेले, तुम्हाला दाखवलं मागाशी. जे झाडांची पानं असतात ते सुकल्यानंतर ना ते वरती आपण होंबाच्या वरती लावत असतो. आणि गवत पण आणलेलं आहे. तर चला चला रे चांगलं. कौला आणतोय मित्रांनो, चला. कामन गेली होली होता तेवढा पाडला. मित्रांनो, आत्ता आपण कौला आणून झालेले आहेत आणि थोड्या वेळातच होंब उभा करतोय. आता सर्व गावातली पोरं वगैरे मिळून होम उभा करतील. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळातच. चला. थोडासा वाजप होतो इथं, जुन्या पद्धतीचा, जुन्या काळात जसा वाजंत्री, वाजप, ढोल वाजा, ताशा, ताशा ना आपल्याकडं, सनई, ढोल वाजणार आहेत बघा. मित्रांनो, तर मित्रांनो, आता लाकडं लावायचं काम चालू आहे. 3 लाकडं बघू शकता तुम्ही लावलेले आहेत आपण. आणि हे आता एक मोठं लाकूड आणि अजून 2-4 मोठी लाकडं आतमध्ये रचली की बाहेरनं छोटी छोटी लाकडं आपण लावणार आहे. थोडा वेळ थांबा, दाखवतो तुम्हाला कशी रचतात. संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं राहील. धन्यवाद.
जातोय जातोय घ्या अंगाव नाव घ्या निष्कारण शेंडा ठेवलेला मध्ये नाही बरोबर आहे काय बरोबर आहे चांगली बाळा नाही तर कसला नको होळे उभी राहिले रे माझ्याकडे व्हिडिओ आहे आता मित्रांनो आपण हे कवला आणलेले लावतोय या साईडनं लाकडं रचून झालेले आहेत सतीश मोरे मानकरी सतीश मोरे आम्हाला पाहिजे अरे त्याला आणून देऊ ना घेऊन जा हे संपतील एवढीच होती हे तिथं मागाशी विंचू गेल्या तर सांभाळून हा त्याचं अजून राहिलं वरपर्यंत लावा टॉपला कवल लावून झालेला आहे मित्रांनो राऊंड रुपट उंच भरपूर आहे उंच खूपच उंच 50 फूट आहे 30 फूट काय वरती कुठे गेली 30 फूट इथपर्यंत या साईडला कुकडोली ही बघा ही पण खूप मोठी आहे तशी बघायला गेली तर कुकडोली लावलेली इथं आणि हे आपले मेन होम लावला इथं आपण जास्त गवत लावत नाही कारण किटला उडतात आणि कुठेतरी रानात आग लागते त्यामुळं आपण जास्त हे गवत लावत नाही वरपर्यंत मित्रांनो वेळेने बांधून घेतलेलं आहे आपण हे होम रानातून वेल आणून मस्तपैकी बांधलेलं आहे काय ताराबिराची काय गरज नाही वेल मोडणार नाही काय होणार नाही फक्त जलून जाईल कुकुट ओढले लागले मित्रांनो छोटी होळी लागलेली आणि हा मोठा होम लागायचा आहे या पेट्रोल आणि ह्या काय खेळच्या अर्बन पेक्षा काय आला कमवून लाच दाखव हो बोल तुझ्या पाया खाली तो हा पुढे त्या बघा पान आहे हवा निवेद बारा बाहेर नाव नाही छोटा शूट करतोय आला रे सर्व यांचा राहिला चला आपला काय काम नाही ते चला आला शीताची काठी इथं पुढं शीत म्हणजे हे पिल्लू इथं बांधलेलं आहे जनार्दन जाधव शीताचं पिल्लू घेऊन चाललेत जनार्दन जाधव
आता या होळीला आपल्याला हे बांधायचंय आणि ते नंतर न मानकऱ्यांनी ते तोडायचं असतं. शीताचं पिल्लू हा शीत तोडायचा असतो. मानकरी संजय मोरे चढत आहेत वरती. शीताचं पिल्लू अडकवण्याचं काम चालू आहे. नाडगत बरोबर आहे. अरे नाडगत नाही बोला ना, बोला तुम्ही. हे काय कशासाठी? हे आपल्या कोकणामध्ये परंपरा आहे हा की बलीचा आपला होम जो लागतो आणि एक असतो गोडवाचा आणि कडवाचा. हा कडवाचा म्हणजे हे जे शीताचं पिळू आहे ना, हे आपण बली देतो आणि ते शीताचं पिळू जे कोण घेऊन जातो त्याची वाढ होते, त्याची मजा भरभराट होते. भरभराट होते. त्याला सुख संपत्ती शांतता सगळं समाधान लाभतं. आणि गोडवाचा म्हणजे एक टायमाच्या नुसार असतो. गोडवाचा असतो सोमवार असतो त्या अगोदर लावा लागतो 12च्या अगोदर. आणि कडवाचा म्हणजे 12च्या नंतर सकाळी 3-4 वाजता. बरोबर. मग आपला हा काढवा आहे म्हणून 12च्या नंतर न लागतो आणि त्याला आपण शीताला पिल्लू जोडतो. शीताचं पिळू म्हणतो याला. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद शैलेशजी जाधव. ओके. आपले पहिले मांडवे कोसमवाडी होते ना. हो, शीत लागलेला आहे. मांडवे कोसमवाडीचा होम हा वाजले 3 रात्रीचे आणि हा शीताचा पिल्लू परंपरानुसार ते लागलेलं आहे आणि बांधलेलं आहे. हे या होळीवर लागलेला आहे आणि ते आता ते मानकरी येऊन तोडतील ना. हा. मानकरी येऊन 5 भोवऱ्या तोडतील. फिरणार आणि तोडणार आणि सानावर नेऊन ठेवणार. बरोबर. आणि ठेवल्यानंतर मग तो पिलो कोणी उचलून घेऊन जाणार, बरोबर गावातला कोणी पण. तांदूळ घेतले. चला या बदली नसतं ना. बाय काल काय तुला बाय आई शेरनं आलेला आहे. आज आई तू खेळायला निघालेली आहे तरी पण बाबा आई सैली लेकरं इथं आलेले आहेत. काय उमेद आई ठाणा पुन्हा बाबा इथं सैली काय तरी पण बाबा त्या लेकरांना ह्या लेकरांना सैलीनं बाबा सुखाची सांभाळ हा तुझा इथं बाबा चहू भरलेला आहे. काय तरी आमच्या भसा लेकर म्हणजे चूक झाली असेल तरी आई माफ करून घ्यावा आणि सैल्या लेकरांना बाबा गोटीमध्ये घ्यावी आणि हा तुझा चहू भर आपला मान्य करून घ्यावा. हरा 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 महादेव. पाच जणांनी आदलावर आहे. 5 जणांनी आदलावर. अरे लावा 10-12 जण. निशान निशान घे. निशान घे. निशान घे. सूर्यजी पुढे चल. मित्रांनो, आता पालखी आलेली आणि त्याच्या 5 भावऱ्या आपण पालखी सोबत फिरणार आहे आणि नंतर नारळ वाहून होळी पेटवण्यात येणार आहे.
5 भवरा झाल्या तर आता लावा. संदेश संदेश तुम्हाला मध्ये हो संदेश अरे माझा लाकूड कुठे गेला? जर तू व्हिडिओ काढ माझी. फिरणार नाही, जाऊ नको. अशा प्रकारे आपला होम लागलेला आहे मित्रांनो. 2026चा मांडव कसोमवाडीचा होम लागलेला आहे अशा प्रकारे. बघ चमकवला. होम पेटवून झालेला आहे मित्रांनो. इथं थोडस गोला उचली खेळूया आपण. उचल चल बाहुबली. उचललाय बाराय. सूर्याजी जाधव बघू. बरोबर आहे. ओलीत टाक. वाईट जरी उचललास ना तरी जिंकलास. उचलला अर्धा उचलला. सूर्या उचल. सूर्या जर आता उचलला तर पुढची मॅच सूर्या खेळेल. थोडा तरी उचल. बस कर. बस कर. सूर्य थोडासा उचल. इज्जतीचा सवाल आहे. बघ इज्जतीवाला आहे. बस आपल्याला नाही पाहिजे. अरे केस ओपन रे. अरे तो गोल फिरतोय इकडे काय नाही थांबत. वा सांग भले. हे संदेश हो पुढे. मागे घे. ए री एंट्री किती घेतली होती? 300 रुपये का? बघ आता पाय पड. पहिला पाय पड. आता बघ चल. आता ओके घेतोय अनाउन्समेंट झाले. अक्षय कदम घे याच्याकडे दे. आता सायरा सारखा पाकिट बिकीट ठेवतील त्याच्यावर 22 जोडी घालाय. अक्षय कदम बघूया. बरोबर आहे. वा सुंदर. हे घ्या पुढचं. घे योग्याने घे. अरे घे. त्याला नाही पायाने जमत नाही.
नको नको नाही बरोबर आहे. स्वप्नील जाधव ढेंगा ढेंगाच घे. सेटअप घे काय लय जड आहे. सेटअप करून घे. हळू हळू हळू. ए, पाणी पडाल पाणी पडाल. अरे नाही बरोबर आहे. बघू आता सुनील जाधव पाय नीट बघून घे. तर अशा प्रकारे मित्रांनो 2026ची ही होळी आपली पेटलेली आहे. तर तुम्ही ती बघितलीच असेल आणि तुम्हाला हे आवडले असेल तर आपल्या जगात बारी कोकण सफारी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे मित्रांना पाठवा. खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट राहू द्या.